अरुणोदय गोशाळेत स्वर्गीय अरुण काका जगताप जयंतीनिमित्त चारा वाटप. गोसंवर्धनाच्या कार्याला अभिवादन. 25 गायींपासून 300 गायीपर्यंत प्रवास. राजकारणापेक्षा समाजसेवेचा वारसा जपण्याचा निर्धार. स्वर्गीय आमदार अरुण काका जगताप यांच्या जयंतीनिमित्त शहरातील खंडोबा रोड परिसरातील अरुणोदय गोशाळेत चारा वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमातून त्यांच्या गोसंवर्धनाच्या कार्याला अभिवादन करण्यात आले. अरुणोदय गोशाळेची स्थापना सुमारे 14 वर्षांपूर्वी स्वर्गीय अरुण काका जगताप यांनी केली होती. सुरुवातीला या ठिकाणी केवळ 25 गायींचा सांभाळ केला जात होता. मात्र आज या गोशाळेत सुमारे 300 गायींची देखभाल केली जात असून हा प्रवास त्यांच्या दूरदृष्टीचा आणि सेवाभावाचा आदर्श ठरला आहे. स्वर्गीय अरुण काका जगताप यांनी नेहमीच गोमातेच्या संवर्धनासाठी कार्य केले. त्यांच्या जयंतीनिमित्त प्रभाग क्रमांक 13 मधील नगरसेवकांच्या वतीने इतर खर्चाला फाटा देत गोशाळेत चारा वाटप करून त्यांच्या कार्याचा आदर्श जपण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी बोलताना माजी सभापती अविनाश घुले म्हणाले की अरुण काका यांनी नेहमीच राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य दिले. सामान्य माणसांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना मदतीचा हात देणे, त्यांच्या प्रपंचाची काळजी घेणे हा त्यांचा स्वभाव होता. त्यांच्याच शिकवणीप्रमाणे आम्ही आज हा उपक्रम राबवत आहोत, असे ते म्हणाले. आज स्वर्गीय आमचे आधारवड कैलासवासीय अरुण काका जगताप यांच्या जयंतीनिमित्त नगर शहरामध्ये विविध ठिकाणी समाजोपयोगी कार्यक्रम राबवले जातात. बाकीच्या गोष्टींना म्हणजे फ्लेक्स वगैरेला फाटा देऊन समाजात जी गरज आहे, ज्या ठिकाणी ज्या संस्थेला असेल, गोशाळा असेल, जिथं ज्या गरजेच्या गोष्टी आहेत, आम्ही जे विपुलभाई शेटे असतील, सुरेश भाऊ बनसोडे असतील, अशोकरावजी गायकवाड असतील, आमचे गोरखजी पडोळे असतील, आमचे सर्व सहकारी असेल, आम्ही कालपासून आम्ही बाबावाडीला अन्नदान वाटप केलं. अजून मूकबधीर शाळेला मॅटिन वाटप केल्या. आणि असे प्रत्येकजण काकांच्या जयंतीनिमित्त विविध वस्तूंचं वाटप समाजात जिथं गरज आहे निश्चितपणे करत असतो. आणि इथून पुढच्या काळात सुद्धा काकांनी जी त्यांचं स्वप्न होतं आणि त्यांनी जी म्हणजे काकांकडे पाहून जी आम्हाला प्रेरणा आलेली आहे आणि तेच काम इथून पुढच्या काळात सुद्धा आम्ही सर्वजण एकमुखाने करत राहू. यावेळी स्थायी समितीचे माजी सभापती अविनाश घुले, ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड, नगरसेवक सुरेश बनसोडे, गोरख पडोळे, विपुल शेटिया, मनीष फुलडहाळे आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित नगरसेवकांनी स्वर्गीय अरुण काका जगताप यांच्या कार्याचा वारसा पुढे चालू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. आज या ठिकाणी अरुणोदय गोशाळा येथे प्रभाग क्रमांक 13 च्या वतीने आमचे मार्गदर्शक अविनाश तात्या घुले नगरसेवक, त्याचप्रमाणे विपुलजी शेटिया नगरसेवक व गोरखजी पडोळे, त्याचप्रमाणे आमचे आंबेडकरी समाजाचे ज्येष्ठ नेते अशोकरावजी गायकवाड, त्याचप्रमाणे या गोशाळेचे संचालक मनीषजी फुलडाळे, या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. व जी ही गोशाळा अरुण काकांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याच प्रेरणे व त्यांच्या शुभ हस्ते 14 वर्षापूर्वी ही गोशाळा चालू झाली होती. तर त्याचा पण आज वाढदिवस आहे व काकांचा पण वाढदिवस. आम्ही विविध आता तात्यांनी सांगितलं, अशोकरावांनी सांगितलं, तर मी या निमित्ताने एवढं सांगतो की जे काही काकांनी जो वासा चालू केला होता तोच आमदार संग्राम भैया जगताप यांनी गोरक्षक म्हणून त्यांच्या आज महाराष्ट्रात ओळख आहे. व जे काही गायी अशा कत्तल खाद्यात जात असतात, कसाईकडे जात असतात, त्या मनीजी या ठिकाणी सांभाळतात. तर मी आमच्या सर्व प्रभाग क्रमांक 14च्या वतीने त्यांना प्रभाग क्रमांक 13च्या वतीने आमच्या सर्व नगरसेवकाच्या वतीने एक फुलाची पाकळी मनीषजी फुलडाळे यांना आम्ही 50,000 रुपये रोख स्वरूपात काकांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी देणार आहोत. व इथून पुढे पण त्यांना काय अडचणी आल्या या रक्षण करताना किंवा सांभाळताना ते खूप जिकरीचं काम आहे, आम्ही सदैव उपलब्ध आहोत, एवढंच सांगतो. उपक्रम असतील, विविध ठिकाणी त्यांनी मदत करण्याची त्यांची जी भूमिका होती, त्यामुळे सामान्य माणसाला हात देणं, सामान्य माणसाच्या प्रपंचाच्याकडे लक्ष देणं, ही भूमिका त्यांची पहिल्यापासून सातत्यानं या नगर शहरामध्ये राहिलेली आहे. आणि त्या अनुषंगानं आज या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं गोशाळेमध्ये चारा या गायांना देण्याचा जो कार्यक्रम आहे, खरंच इथे सगळी भाकड जनावरं आहेत.
ज्या जनावरांच्या पासून एक थेंब देखील दूध निघत नाही, परंतु अशी 200-250 जनावरं इथे सांभाळण्याचं अतिशय अवघड आणि जिकरीचं काम आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे आजार असलेली जनावरं देखील लोक आणून सोडतात. त्यांच्यावर उपचार करणं आणि उपचार करून त्यांना चारा खाऊ घालून त्यांना अधिक सुदृढ करणं हे अतिशय अवघड काम काकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या इच्छेनुसार या ठिकाणी चालू आहे. आणि म्हणून या गोशालेच्या या ठिकाणी येत असताना या ठिकाणी सर्व नगरसेवक मंडळी आणि ज्यांनी ज्यांनी या कामाचा सामाजिक कामाचा वसा घेतला. आज 25 मार्च काकाचा वाढदिवस. मनीष भाऊ थोडे जरा भाऊक झाले. फार असे अटॅचमेंट असलेले, म्हणजे एकही दिवस असा नव्हता की मनीषजी आणि काकांची भेट झाली नाही किंवा काकांनी त्यांना आवर्जून बोलवलं आणि त्यांना फार जीव होता मनीषवर आणि त्यामुळे ते भाऊक झाले थोडे. पण अशी बऱ्याचशा आठवणी आहेत काकांच्या, ज्यांनी म्हणजे जे काही रूढीच परंपरा जी चालू केली त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सुद्धा तीच परंपरा पुढे चालू ठेवणार आहे. तर निश्चितपणे मनात एक खंत आहे की आपल्यात काका नाही आहेत, पण सदैव त्यांची आठवण आपल्यात राहणार आहे आणि ते काम करूनच आपण पुढं त्यांनी जे काही आम्हाला शिकवलं आहे. मी जवळपास आज 20-25 वर्षापासून काकांशी जोडलेलो होतो. तर त्यांनी जे काही आम्हाला शिकवण दिलेली ती शिकवण निश्चितपणे आम्ही पुढं नेऊ व चांगले समाज उपयोगी कार्यक्रम घेत राहू व लोकांना जी काही मदत करायची त्यांची भावना होती तीच पुढं चालू ठेवू. धन्यवाद. गोरख पडोळे म्हणाले की स्वर्गीय अरुण काका आज आपल्यात नसले तरी त्यांच्या कार्याच्या आठवणी आणि विचार आपल्याला सतत प्रेरणा देत राहतील. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर. स्वर्गीय अरुण काका जगताप यांची आज जयंती. या जयंतीनिमित्त वार्ड क्रमांक 13च्या वतीनं अवितात्या घुले, सुरेश भाऊ बनसोडे, विपुलजी शिटिया व आमच्या सर्वांच्या काकांच्या जयंतीनिमित्त आम्ही आज गोशाळेला चारादान करत आहोत. तर एक मला जुनी आठवण सांगायची की 14 वर्षापूर्वी मनीषजी फुलडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पण त्यामध्ये मदत केली होती. की काकांनीच त्यावेळेस त्यांना प्रेरणा देऊन सांगितलं होतं की आपण एक गोशाळा चालू करावी आणि त्याप्रमाणे मनीषजींनी आपल्या गोशाळा चालू केली. त्यावेळेस 20 ते 25 इथे जनावर होते. आज जनावरांची संख्या जवळजवळ 250च्या घरात आहे. काळाच्या ओघात गोशाळेचं कार्य मोठं होत चाललेलं आहे आणि त्याप्रमाणे त्या मनीषजींनी यामध्ये पूर्ण स्वतःला वाहून गोशाळेचं काम आज मोठं केलेलं आहे. तर ही जी गोशाळा पूर्ण मोठ्या होण्यात जे काकांचा जो वाटा होता त्या निमित्ताने काकांना एक आम्ही सर्वांच्या वतीने ही भावपूर्ण श्रद्धांजली राहील एवढंच या निमित्ताने सांगतो.